श्रीरामांनी आदरपूर्वक बिभीषणास उद्देशून मृदू भाषेत त्यास सांगितले, अरे बिभीषणा, जोपर्यंत धरतीवर प्रजा असेल तोपर्यंत माझ्या सांगण्याप्रमाणे तू राक्षस राज्याचे शासन करावे. माझी शपथ आहे तुला, मी योजलेल्या योजनेवर तू मला काहीही सांगू नयेसच. अशा प्रकारे विभीषणास सांगितलेवर मग श्रीराम हनुमंतास म्हणाले, हनुमंता, तू तर चितकाल जिवंत राहावे, माझी आज्ञा मोडू नकोस. नंतर ते जांबवानास म्हणाले, तू द्वापर युगाचा शेवटपर्यंत राहावेस. त्यावेळी काहीतरी कारणाने तुझे माझ्याशी युद्ध होईल. त्यानंतर सर्व अस्वले, राक्षस आणि वानर यांना राघव दयावंत होऊन म्हणाले, तुम्ही सर्वजण माझ्या सोबत चलावे. दुसरे दिवशी प्रभात काळी विशाल वक्षस्थळाच्या आणि श्वेत कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या रघुवंशनाथांनी पूज्य पुरोहित वशिष्ठांना म्हटले, हे गुरो, अग्निहोत्राचे आह्वनीय इत्यादी अग्नींना माझ्या पुढेच राहू देत. तेव्हा वशिष्ठांनी सुद्धा मोठ्या शास्त्रविधीने प्रस्थानास योग्य असणारी सर्व धर्मकर्मे पार पाडली. ज्याप्रमाणे पांढऱ्या ढगातून चंद्र बाहेर पडतो त्याप्रमाणेच रेशमी वस्त्रे परिधान केलेले, हातात दर्भाचे पवित्रक असणारे, कोट्यावधी चंद्राप्रमाणे कांती असणारे आणि महाप्रयाणाचे बाबतीत निश्चय केलेले श्रीराम नगरातून बाहेर पडले. श्रीरामांच्या हातात कमळ घेतलेले आणि कमळाप्रमाणेच विशाल नेत्री, श्रीरामांच्या हातात श्वेत कमळ घेतलेली आणि कमळाप्रमाणेच विशाल नेत्री असणारी लक्ष्मी देवी चालत होत्या. त्याच वेळी त्यांचे उजव्या बाजूस हातात कमल घेतलेली दैदिप्यमान श्यामवर्णी पृथ्वी देवी सुद्धा चालली होती. शास्त्रे, शस्त्रे, धनुष्य आणि बाण हे सर्व देह धारण करून श्रीरामांच्या पुढे चालले होते. याचप्रमाणे शरीर धारण करून सर्व वेद आणि सर्व दिव्य मुनी श्रीरामांचे बरोबर निघाले होते. तसेच वेदांची साध्वी माता गायत्री देवी ही प्रणव आणि व्यावृती यांचे सह श्रीरामांचे सोबत निघाली होती. अशा प्रकारे श्रीराम जात असताना ते सर्व प्रजाजन आपले पुत्र, पत्नी, बंधू बांधवांसह समाजासोबत श्रीरामांचे सोबतच निघाले. कामना नष्ट झालेले लोक ज्याप्रमाणे दार उघडलेल्या मोक्षाकडे जातात त्याप्रमाणे ते लोक श्रीरामांचे मागोमाग जात होते. तसेच अंतपुरातील स्त्रिया, सेवक, पत्नी आणि शत्रुघ्न यांच्यासह भरत देखील मागोमाग चालला होता. लक्ष्मीसह जाणाऱ्या श्री राघवांना पाहून बालक आणि वृद्ध यांचे सह सर्व नगरवासी लोक निघाले होते. तसेच अमात्यांचा समूह आणि मंत्री यांचे सह श्रेष्ठ ब्राह्मण ही पाठोपाठ निघाले होते. प्रमुख क्षत्रिय, वैश्य, शूद्र तसेच इतर सर्व लोक मोठ्या आनंदाने चालले होते. खेरीज सुग्रीवादी श्रेष्ठ वानर स्नान करून शुद्ध होऊन श्रीरामांचा जय असो असे शुभ शब्द उच्चारित मागोमाग चालले होते. संसार दुःखाने दुःखी, दीन किंवा बाह्य विषयांचा सुखामध्ये आसक्त असा कोणीही त्यामध्ये नव्हताच. उलट संसारातून विरक्त झालेले ते सर्वजण आपापले पशु व सेवक वर्ग यांचे सह आनंद रूप असणाऱ्या श्रीरामांच्या मागोमाग निघाले होते. तेथे जे भूत प्रेतादी अदृश्य प्राणी होते
तसेच जे स्थावर जंगम प्राणी होते ते सर्व विरक्त होऊन त्या एकमेवादित्य परम ईश्वर अनंत शक्ती संपन्न अशा साक्षात परमात्म्याचे मागे निघाले होते. त्यावेळी अयोध्या नगरीत श्रीरामांचे बरोबर मनःपूर्वक निघाला नव्हता असा एकही प्राणी नव्हताच. महाराज रामचंद्र बाहेर पडलेवर तर ते संपूर्ण नगर सुने सुने असे सुनसानच की झाले. त्यानंतर नगरातून बरेच दूर गेल्यावर विष्णूंच्या नेत्रापासून उत्पन्न झालेली शरयू नदी श्रीरामांनी पाहिली. स्मरण करताच पावन करणारे श्रीराम त्या नदीस पाहून आनंदित झाले आणि त्या संपूर्ण जग आपल्या हृदयात समावलेले आहे असेच त्यांच्या दृष्टीस पडले. तेवढ्यात तेथे श्रेष्ठ पितामह ब्रह्मदेव, सर्व देव, महर्षी आणि सिद्ध हेही आले. त्यावेळी देऊन विराजमान असलेल्या कोट्यावधी विमानांनी अपरंपार आकाश पूर्ण भरून गेले होते. सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या त्या विमानांनी विमानाच्या प्रकाशाने संपूर्ण आकाशच प्रकाशमान झाले. पुण्यवंतामधील महान अशा स्वयंप्रकाशी पुरुषांमुळे आकाश भरून गेले होते. त्यावेळी सुगंधी वारे वाहू लागले. कुसुम समूह सतात वृष्टी करून लागले आणि देवांच्या मृदंगाचा नाद कानी पडत असताना आणि विद्याधर आणि किंकर गायन करीत असताना अनंत शक्ती श्रीरामांनी सरयू नदीच्या पावन जलाने एकदा आचमन केले. मग सरयू जलास पायांनी स्पर्श करीत ते त्या पाण्यातून चालू लागले. त्यावेळी हात जोडून ब्रह्मदेव श्रीरामांना म्हणाले, हे परमात्मन, तुम्हीच परमेश्वर आहात, नित्य आनंदमय आणि सर्वांशी पूर्ण असे साक्षात विष्णू आहात. आपले स्वतःचे एकमर ईश्वरी तत्व तुम्ही जाणतात. तथापि हे सर्वांच्या स्वामी असलेला आपला मी दास आहे. माझी प्रार्थना आपण सर्वार्थाने पूर्णत्वास नेली. हे विद्वाना, आपण असे भक्तवत्सल आहात. सर्ग 9 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.